Okay, then first of all, good afternoon, all of you. Today we are starting with the nasal decongestant and the respiratory stimulant part, which we are completed in the last lecture. Today we have to focus only on the nasal decongestant, as we are aware that the word nasal is related with the nose. Nasal म्हणजे काय तर आपला nose related ही system आहे. What is a decongestant? It is a very much familiar phenomena with all of you. Is that decongestant is nothing but the it is required when there is a congestion of the nose is occurred, and it is one of the familiar phenomena in a cold climate with all of us. म्हणजे जेव्हा थंडीमध्ये आपल्याला काय होतं, डिफिकल्टी इन द ब्रीदिंग. का डिफिकल्टी इन द ब्रीदिंग होतं? ड्यू टू द कंजेशन ऑफ द नोज चॉकअप झाल्यासारखं वाटतं आपल्याला. अँड ऍट दॅट टाइम we don't every time we does not take any medicine, but in such cases we have to take the nasal decongestant. म्हणजे त्यावेळी आपण घेऊ शकतो किंवा घ्यायला हवं nasal decongestant. Then we will see the one by one. The slide is visible. Introduction. Anyone? The slide is yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay. Then what is the introduction? What is the actually the nasal decongestant means what? What is the definition? These are the alpha agonists. These are the alpha agonists which on topical application as a dilute solution. How much concentration? 0.5 to 1, 0.1%, 0.05 to 1%. And what is the aim to use this product? To produce the local vasoconstriction. Understood? म्हणजे हे काय आहे तर हे अल्फा अगोनिस्ट एजंट आहे. आपण काय करतोय तर टॉपिकल अप्लाय करतोय. कसं टॉपिकल अप्लाय करतोय? इन टर्म्स ऑफ नेझल ड्रॉप्स. ओके, नेझल ड्रॉप्सच्या फॉर्म मध्ये आपण यूज करतोय. इन अ डायल्यूट फॉर्म, खूप मायनर अमाउंट मध्ये यूज करतो आपण, बिकॉज इट इज वन ऑफ द पोर्टंट ड्रग अँड हॅव्हिंग द कॉन्सन्ट्रेशन 0.05 टू 0.1%. ओके, देन काय यूज करायचं मग ह्याला? To produce the local vasoconstriction. Simply, the nasal decongestant are the drugs that reduces the congestion of the nasal passage and which in turn open clogged nasal passage and enhance the drainage of the sinus. Simple word मध्ये, जर सपोज आपल्या नाकाच्या ब्लड व्हेसल्स ह्या डायल्यूट फॉर्म मध्ये असतील तर डायलेटेड फॉर्म मध्ये त्यामधनं फ्लूइड काय होतं, जास्त एक्झूड आउट होतं. सिंपल, एकदम सिंपल फेनॉमेना लक्षात घ्यायचा असेल तर एखादा रबर आहे किंवा एखादा बलून आहे आणि त्या बलूनला आपण काय केलं, एखाद्या स्पिननं टाचणी मारली, छोटेसे एक होल केलं त्याला, आणि जर ते होल केलं आणि ते जर समजा आपण जास्त स्ट्रेच करत राहिलो तर ते होल आपल्याला काय होतं, थोडा वेळाने जास्त मोठं दिसायला लागतं. आणि जर आपण त्याला सोडून दिलं तर ते एकत्र जवळ येतं आणि ते होल काय असतं तर डिमिनिश होतं. इट इज अ सिंपल फेनॉमेना. आतापर्यंत आपण बघितलंय असं बऱ्याचदा लहानपणी करून. ओके, सेम लाईक दॅट इट इज हॅपन विथ द ब्लड व्हेसल. द ब्लड व्हेसल इज व्हेन गेट डायलेटेड, द pores of the blood vessel is get enlarged size or means more pore size is observed, and from that pore size the fluid is get exude out. त्या जास्त लार्ज झालेल्या ब्लड व्हेसलच्या पोर्स मध्ये काय होतं, पाणी बाहेर येतं. अँड दॅट इज नथिंग बट द विच इज अ विस्कस फ्लुइड केम इनसाइड द नोज. आपल्या ज्या नाकामध्ये आपल्याला त्यावेळी जाणवतं वॉटरी फ्लुइड, दॅट इज केम ड्यू टू द एक्सुडेड आउटसाइड द ब्लड व्हेसल. देन व्हॉट इज अवर एम? अवर एम इज कन्स्ट्रिक्ट द व्हेसल्स. जर आपण त्या व्हेसल कन्स्ट्रिक्ट केल्या किंवा त्याची स्ट्रेचिंग पॉवर करून त्याला जर कन्स्ट्रिक्शन फॉर्म मध्ये आणलं तर जे पोर्स आहेत ते पोर्स पण काय होणार आहेत तर डिमिनिश होणार आहेत, किंवा ते पोर्सची साईज काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि मग त्यातून जास्त वॉटर जे काय आहे ते एक्झूड होणार नाही किंवा फ्लुइड जास्त एक्झूड होणार नाही. आणि त्याच्यामुळे जर नेझल पॅसेज मध्ये ते फ्लुइड एक्युमुलेट होऊन राहत आहे तर ते होणार नाही. अँड ऍट दॅट टाइम वी गॉट द परमनंट रिलीफ फ्रॉम द कंजेशन. सिंपल फेनोमेना समजते सगळ्यांना? व्हॉट इज द नेझल डिकंजेस्टंट? Nasal decongestant are the alpha agonist. After the application topically in a dilute form, how much concentration? 0.05 to 0.1%. It will be produced as the local vasoconstriction. Nasal decongestant are prescribed in a patient with the allergic or the vasomotor rhinitis or
द पर्सन इज अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन. या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपण काय करतो तर त्या पर्सनला नेझल डिकंजेस्टंट प्रिस्क्राईब करतो. The major limitation with the chronic nasal decongestant therapy is withdrawal of the therapy is causes the loss of efficacy, rebound or hyperemia and the worsening of the symptoms due to the receptor desensitization and damage of the mucosa. मग हे आपण सगळ्या पेशंट मध्ये काय यूज नाही करत. प्रत्येकाला छोटे कोणाला जर सर्दी झाली, डिफिकल्टी इन द ब्रिदिंग झालं तर लगेचच आपण नेझल डिकंजेस्टंट का देत नाही. बिकॉज इट इज हॅव्हिंग द व्हेरियस लिमिटेशन. And major limitations are when we will stop the therapy after we think that the person get normalized and we stop the therapy, it will be produces the rebound phenomena. म्हणजे पहिल्यांदा जेवढा झाली होती सर्दी त्याच्या डबल allergic कंडिशन आपल्याला ऑब्झर्व होती. नेक्स्ट थिंग, इट मे कॉजेस द वर्सनिंग ऑफ द सिम्पटम्स. मग एकदम जे काही साईन दिसतात पहिल्यांदा त्या पेशंटला त्याच्यापेक्षा सिम्पटम्स एकदम जास्त वर्स्ट झालेले आपल्याला ऑब्झर्व होतात. आणि कशामुळे होतं हे? ड्यू टू द रिसेप्टर डिसेन्सिटायझेशन. रिसेप्टरचं जे डिसेन्सिटायझेशन झालेलं असतं किंवा रिसेप्टरची ऍक्टिव्हिटी वाढलेली असती त्या केसमुळे काय होतं तर ही कंडिशन आणखीन वर्स्ट होते आफ्टर द क्रोनिक ट्रीटमेंट ऑफ द नेझल डिकंजेस्टंट. देन व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑफ द नेझल डिकंजेस्टंट? The classification is depends upon the duration of action. Nasal decongestant कसं classify करतो? In a two types. First types amongst that is depends upon the duration of action. Short acting decongestant which administered topically. Example, phenylephrine. Next, the agent which will be long acting decongest administered orally. Orally use करायचे. Example, ephedrine, pseudoephedrine and the phenazoline. And next third class is local long acting topical decongestant. It is a long acting derivative and which is used topically. Example, xylomethazoline and the oxymethazoline. It is a first type classification, depends upon the duration of action. Then next type of classification, it depends upon the alpha receptor agonist or sympathomimetic decongestant. म्हणजे अल्फा रिसेप्टर अल्फा 1 वर ऍक्शन दाखवते की अल्फा 2 वर ऍक्शन दाखवते. डिपेंड्स अपॉन द these nasal decongestants are classified. Example, alpha 1 agonist is phenylephrine and phenylepinephrine. And next it is a alpha 2 receptor agonist, that is a imidazolil compound. Example, clonidine and xylomethazoline. Then these are the agent that is a alpha receptor agonist agent are used with a great caution with the person with the hypertension or prostatic gland enlargement, and it is contraindicated in the MAO inhibitors. म्हणजे जे पर्सन MAO inhibitors घेत आहेत किंवा ज्या पर्सनला ऑलरेडी हायपरटेन्शन आहे किंवा प्रोस्टेट एनलार्जमेंट आहे तर अशा पेशंट मध्ये आपण अल्फा अगोनिस्ट एजंट यूज करायचे नाहीत किंवा जर द्यायचा असेल तर त्याचा डोस पहिल्यांदा काय करायचा तर कॅल्क्युलेट करून घ्यायचा. एव्हरीवन क्लिअर द क्लासिफिकेशन? The classification of the nasal decongestant is carried out in a two types. First type depends upon the duration of action and next type depends upon the selectivity toward the alpha receptor. Then we will see the one by one class. First class, it is the alpha 1 agonist agent. As we are previously studied in the parasympathomimetics chapter, that these are the drug which probability decreases the resistance to airflow by decreasing the volume of the nasal mucosa, and this may occur the activation of the alpha receptor and venous capacitance vesicle in a nasal tissue that have erectile the characteristics. म्हणजे हे एजंट काय करतात? पहिल्यांदा जातात अल्फा 1 रिसेप्टरवर ऍक्शन दाखवतात आणि त्याच्यामुळे जे काही एअर फ्लो रेझिस्टन्स आहे तो डिक्रीज करतात. कसा डिक्रीज करतात? बाय डिक्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ नेझल म्युकोसा. जे व्हॉल्यूम आहे नेझल म्युकोसा त्याला डिक्रीज करतात. And that will be produces the erectile characteristics. म्हणजे जे काय अक्युमुलेट झालेलं म्युकस आहे तर ते इरेक्ट व्हायला म्हणजे बाहेर पडायला काय होते त्या केसमध्ये हेल्प होते. एक्झाम्पल इज फिनाइलेफ्रिन. ऍट हाय कॉन्सन्ट्रेशन इट हॅज अ निग्लिजिबल बीटा ऍक्शन. जर एकदम थोडंसा जास्त कॉन्सन्ट्रेशन दिलं तर त्या केसमध्ये काय होतं तर ह्याची स्लाइटली बीटा रिसेप्टर अगोनिस्ट ऍक्शन आपल्याला बघायला मिळते. दीज आर लेस लाइकली टू इंड्यूस द म्युकोसल डॅमेज ऑन but on IV infusion may cause the marked arterial vasoconstriction and causes the rise in blood pressure. पण ह्याचा डिसएडव्हान्टेज काय आहे तर हे कमी जर IV फॉर्म मध्ये दिलं
तर हे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आणि ब्लड प्रेशर इन्क्रीज हा साइड इफेक्ट दाखवतात. पण ह्याचा ऍडव्हान्टेज काय, तर इट विल प्रोड्युसेस द लेस म्युकोझल डॅमेज. क्लिअर एव्हरीवन, व्हॉट इज द action of alpha-1 agonist? Then phenylephrine and epinephrine, these are the example of alpha-1 agonists. These are chemically phenylephrine derivative which is a differ from the epinephrine in hydroxyl group on a fourth position of the benzene ring. Then it is a pseudoephedrine, it is a less potent than the ephedrine. In a production of the tachycardia, increase the blood pressure and the CNS stimulation. Then where it is used, as it is used as a nasal decongestant in case of acute rhinitis, topically used as a mydriatic when cycloplegia is not required, and it reduces the intraocular tension by contracting the ciliary blood vessel. Everyone clear? कुठे यूज करायचं आहे फिनाइलेफ्रिन? मेजरली कशासाठी यूज करायचं, आपण पहिल्यांदा जो पॉइंट शिकतोय त्याच्या अंडर, व्हॉट इज दॅट? दॅट इज अ नेझल डिकंजेस्टंट. आणि नेक्स्ट कुठे यूज करायचं, इन केस ऑफ ऑक्युलर activity, it will be helpful for reducing the intraocular tension. Everyone clear? Then next class, it is a beta-2 receptor agonist, or that is a imidazoline compound. Example is clonidine, nafazoline, oxymetazoline. Beta-2 receptor may mediate the contraction of the arterioles that supply the nutritional to the nasal mucosa, but intense contraction may causes the structural damage of the mucosa. हे जे एजंट आहेत, जे बीटा-2 रिसेप्टर अगोनिस्ट आहेत, जर ते आपण एखाद्या पर्सनला टॉपिकली दिले तर त्या केसमध्ये काय होतंय, तर जे नेझल म्युकोजा आहे की जे म्युकस सिक्रीट करतंय, तर त्या नेझल म्युकोजामध्ये काय होतंय ते तर न्यूट्रिशनल सप्लाय होऊ देत नाही. आणि वन्स द नेझल म्युकोजा नॉट कंटेन द न्यूट्रिशनल, ही विल दॅट नेझल म्युकोजा इज नॉट एबल टू सिंथेसिस द मोर म्युकस. समजतंय सगळ्यांना? जर नेझल म्युकोजाकडे न्यूट्रिशनच गेलं नाही तर ते म्युकस सिक्रीट करेल का? नो. अँड देयर इज नो म्युकस सिक्रेशन मीन्स देयर इज अ नो क्लॉगिंग ऑफ द नेझल पॅसेज. म्हणजे नेझल पॅसेज मग ब्लॉकच होणार नाही जर म्युकस सिक्रेट झाला नाही तर. क्लिअर? पण त्याचा डिसएडव्हान्टेज काय होतं, जर नेझल म्युकोजाला आपण कंटिन्यू जर न्यूट्रिशनल दिलं नाही तर जे त्याची नॉर्मल ऍक्टिव्हिटी आहे, तर ती नॉर्मल ऍक्टिव्हिटी पण ते नेझल म्युकोजा परफॉर्म नाही करू शकत, आणि त्याच्यामुळे काय होतं तर स्ट्रक्चरल डॅमेज होतं नेझल कॅव्हिटीचं. एव्हरीवन क्लिअर? इट मे कॉजेस द इनिशियल सिग्निंग सेन्सेशन. Regular use of these agents with long period should be avoided because the mucosal ciliary function is get impaired. Atrophic rhinitis and the anosmia may occur due to the persistent vasoconstriction. जर समजा त्या पर्सनला कंटिन्युअस जर समजा आपण हे एजंट नेझल ड्रॉप थ्रू दिले तर त्याचा डिसएडव्हान्टेज काय होऊ शकतो, तर आपल्या नेझल कॅव्हिटीमध्ये जे सिलियरी मसल आहेत कशासाठी हेल्प करतात, तर जे डस्ट पार्टिकल असतात, that particle are when unnecessarily inside our respiratory system that get avoided by that ciliary mucosa. जे सिलिया असतात आपल्या नेझल म्युकोजा वरती, तर ते म्युकोजा काय करतायत, तर जे डस्ट पार्टिकल आहेत किंवा अननेसेसरीली जे कंटामिनेटेड पार्टिकल आहेत एअर मधले, तर ते आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये एंटर करण्यापासून प्रिव्हेंट करतायत. क्लिअर? आणि जर आपण मग ते सिलियरी मसल जर कंटिन्युअस युजनी डॅमेज केले तर दॅट विल बी प्रोड्युसेस द रिनायटिक्स लाईक सिच्युएशन मीन्स ॲलर्जिक कंडिशन. They can be absorbed from the nose and produces the systematic effect. Mainly CNS depression and the increased blood pressure is observed. मग ह्याचा आणखीन एक साइड इफेक्ट काय होतो, आपण यूज करतोय ओनली नेझल कॅव्हिटीसाठी, पण आपण जेव्हा त्यांना नेझल ड्रॉप थ्रू टाकतो तर त्यावेळी ते सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये पण ऍब्सॉर्ब होतात आणि त्याच्यामुळे सीएनएस डिप्रेशन होऊ शकतं किंवा ब्लड प्रेशर इन्क्रीज होऊ शकतं. इट इज अ डिसएडव्हान्टेज ऑब्झर्व विथ द अल्फा-2 रिसेप्टर अगोनिस्ट. क्लिअर एव्हरीवन? Understood? Am I audible? Anyone? Yes, ma'am. Okay. Then Yes, ma'am. okay. Then long duration of action. These are the agent ephedrine, and it is this chart will explain the drug that is a clonidine. It is an imidazole derivative. Having the pharmacological effect is it will able to change the blood pressure and the heart rate. And the intravenous infusion of the clonidine may causes the acute rise in the blood pressure. It is the example. Then what is the common mechanism of action? मग कॉमन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे सगळ्या नेझल डिकंजेशनची? कसं ते नेझल डिकंजेशन करतं? तर इन सिम्पल, द नेझल डिकंजेस्टंट विल स्टिम्युलेट द अल्फा-1 adrenergic receptor or any alpha-2 adrenergic receptor. जे
सगळे नेझल डिकंजेस्टंट एजंट आहेत ते काय करतायत, अल्फा रिसेप्टरला स्टिम्युलेट करतायत. Once it will stimulate the alpha receptor, it will releases the noradrenaline and the adrenaline. नॉरएड्रेनालिन आणि ऍड्रेनालिन रिलीज करताय आणि ज्याची काही ऍक्टिव्हिटी आहे किंवा त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे ते वाढवते. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होत आहे, काय आहे ऍड्रेनालिन आणि नॉरएड्रेनालिनची ऍक्टिव्हिटी इज व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. इट विल कॉजेस द व्हॅसोकन्स्ट्रिक्शन अँड द कन्स्ट्रिक्शन ऑफ द नेझल व्हॅस्क्युलेचर. म्हणजे नेझल कॅव्हिटीला जे काही ब्लड सप्लाय करणाऱ्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या सगळ्या काय होतात, कन्स्ट्रिक्ट होतात. देन द डिकंजेशन ऑफ द नेझल डिम्युकोजा अँड द पॅरानेझल सायनस. मग त्याच्यामुळे काय होतं, डिकंजेशन होते. व्हॉट इज अ डिकंजेशन, मीन्स देर इज अ नॉट एनी अक्युमुलेशन ऑफ द फ्लुइड इनसाइड दॅट सेल. म्हणजे जे काही फ्लुइड आहे, व्हॅस्क्युलर फ्लुइड जे आपल्या नेझल कॅव्हिटीमध्ये अक्युमुलेट होत आहे, तर त्याच्यापासून आपल्याला काय होतं, प्रिव्हेन्शन मिळते. ऑल्सो इट विल बी रिझल्ट इन reduced inflammation, swelling and the mucus formation in this area. मग त्याचा इफेक्ट काय मिळतोय, एक तर ब्लड कमी मिळतंय म्हणजे त्याला न्यूट्रिशनल पण काय होणार आहे, कमी मिळणार आहे. त्याच्यामुळे जे इन्फ्लमेशन होतंय त्या एरियामध्ये, सेल ग्रोथ होतीये, तर ती सेल ग्रोथ किंवा ते इन्फ्लमेशन थांबणार आहे. ओके, अगेन इट विल बी रिड्युसेस द सिक्रेशन ऑफ द म्युकस. आणि त्यामुळं आणखीन एक ऍडव्हान्टेज काय होणार आहे, तर ब्लड व्हेसल कन्स्ट्रिक्ट झाल्यामुळं फ्लुइड पण एक्झुड आउट होणार नाहीये. त्यानंतर ते सेल म्युकस पण सिंथेसिस करणार नाहीये आणि अल्टिमेट एम काय होणार आहे, देर इज अ क्लिअरन्स ऑफ द नेझल म्युकोजा. समजतंय सगळ्यांना? खूप सिंपल स्टेप्स मेकॅनिझम आहेत. पहिल्या स्टेप मध्ये काय होतंय, जे आपण नेझल डिकंजेस्टंट ड्रग देतोय ते सगळ्यात पहिल्यांदा जाऊन अल्फा कुठलाही अल्फा 1 असेल नाहीतर अल्फा 2 असेल त्या सिलेक्टिव्ह रिसेप्टरला जाऊन बाइंड होतोय. नेक्स्ट ऍक्शन मध्ये ते काय करतंय, इट विल रिलीजेस द ऍड्रेनालिन अँड द नॉरएफिड्रिन. ओके, ऍड्रेनालिन किंवा नॉरएड्रेनालिन हे दोन एजंट आहेत, तर ते रिलीज करताय. त्यानंतर त्याची अल्टिमेटली ऍक्टिव्हिटी काय बघतीये आपल्याला, त्या न्यूरो ट्रान्समिटरची ऍक्टिव्हिटी आपल्याला काय मिळतीये, इट विल कॉजेस द व्हॅसोकन्स्ट्रिक्शन अँड द कन्स्ट्रिक्शन ऑफ द नेझल व्हॅस्क्युलेचर. आणि मग त्याचा अल्टिमेट इफेक्ट काय होतोय, इट विल रिड्युसेस द इन्फ्लमेशन, स्वेलिंग अँड म्युकस फॉर्मेशन इनसाइड द नेझल कॅव्हिटी. आणि मग हे सगळे ऍक्शन आपल्याला हेल्पफुल कशासाठी आहे, देयर इज अ डिकंजेशन ऑफ द नेझल कॅव्हिटी. क्लिअर एव्हरीवन? कुणाला काही डाऊट आहे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये? देन व्हॉट द साईड इफेक्ट, व्हाय वी आर नॉट युझिंग दॅट एजंट फ्रिक्वेंटली. सर्दी जरी झाली आपल्याला श्वास घेण्यासाठी डिफिकल्टी होत असेल तर लगेच आपण काय यूज नाही करत, बिकॉज इज हॅव्हिंग द व्हेरियस साईड इफेक्ट. लाईक दीट इफेक्ट इज नॉट लिमिटेड विथ द नोज ओनली. इट विल बी मे प्रोड्युसेस द हायपरटेन्शन थ्रू आउट द व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. Also, it will having the common side effect like a sleeplessness, anxiety, dizziness, excitability, and the nervousness, and topical or ophthalmic decongestion quickly develop the tachyphylaxis. Means there is a rapid decrease of the response when that drug is applied in the next time. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, ब्लड व्हेसल कन्स्ट्रिक्ट झाल्यामुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज होत आहे. नेक्स्ट इफेक्ट काय होतं, तर स्लीपलेसनेस येते, देन अँझायटी प्रोड्यूस होते. दीज साइड इफेक्ट्स आर मेजरली ड्यू टू द ऍड्रेनालिन. हे सगळे साइड इफेक्ट आपल्याला मेजरली कुणामुळे बघायला मिळतंय, तर त्यात यूज होणारा ड्रग जे काही ऍड्रेनालिन किंवा नॉर ऍड्रेनालिन हे न्यूरो ट्रान्समिटर आहेत त्याच्यामुळे. एव्हरीवन क्लिअर? समजते? Nowadays in market the Atrovian nasal spray is available. आता जर तुम्ही टीव्हीवर ऍडव्हर्टाईज बघितली असेल तर ते ऑट्रिव्हिनचा जे नेझल स्प्रे आहे दॅट इज नथिंग बट द नेझल डिकंजेस्टंट. जे तुम्ही ऍडव्हर्टाईज मध्ये आपल्याला बघायला मिळतं की ते काय होतं, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये नेझल कॅव्हिटी काय होती, तर डिचोकिंग होतं आणि द पर्सन इज फील द रिलीफ. ऑल ऑफ यू क्लिअर? लक्षात आले? आणि जे ऑट्रिव्हिन आहे दॅट इज नथिंग बट द नेझल डिकंजेस्टंट एजंट. त्या ऍडव्हर्टाईज मध्ये कसं दाखवलं, मीटिंग मध्ये जायचं असतं व्हॉट एव्हर, अँड दॅट पर्सन इज सफरिंग फ्रॉम द नेझल कंजेशन अँड ही विल नॉट एबल टू स्पीक प्रॉपरली. ऍट दॅट टाइम दॅट person will take the nasal drop or spray of that Atrivin. It is nothing but the adrenaline containing compound, and that adrenaline will release the respiratory passage and it will be cure from the sign and symptom of the rhinitis. Clear everyone? समजते सगळ्यांना? That is nothing but the nasal decongestant agent. Everyone understood? लक्षात आलंय सगळ्यांना? What is the definition of nasal decongestant? Then what is actually classification of the nasal decongestion, then what is the mechanism of nasal decongestant, and what are the various side effects of nasal decongestant. Everyone understood? समजलंय सगळ्यांना? Anyone understood everyone? Or yes, any doubt? Okay, no okay doubt. Okay, thank you everyone.